श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा फार्मसी कॉलेजचा प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच लागलेला आहे। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात स्वेरी संचलित डी फार्मसीच्या सोनाली खटके यांनी प्रथम वर्ष तर समृद्धी दीक्षित यांनी द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे। पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीच्या शिक्षणासाठी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर अशा मोठ्या शहरात जावे लागत होते। विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहून व त्याचबरोबर संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे संस्थेचे संस्थापक डॉक्टर BP रोंगे यांनी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या फार्मसीकरिता असणाऱ्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर 20 वर्षापूर्वी डी फार्मसी कॉलेजची स्थापना केली। याही वर्षी विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसी परीक्षेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक सोनाली खटके 82.90%, द्वितीय क्रमांक सीमा सपाटे 81.40%, तृतीय क्रमांक खुशबू कोरबू 81.30% यांनी मिळवले। तर द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसीमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक समृद्धी दीक्षित 85.82%, द्वितीय क्रमांक ओम थोरवत 85.9%, तृतीय क्रमांक शोभा मासाळ 84.91% यांनी मिळवले। यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर सतीश मांडवे यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले। या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉक्टर BP रोंगे, संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त सचिव डॉक्टर सूरज रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, डी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर सतीश मांडवे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।